विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रश्न तुम्हाला मी विचारलेला आहे, की कसला तणाव घेताय? पहिला बोलू का मी तणाव घेतोय कोण? मी तुम्हाला सांगतो. अशी मुलं आहेत बरं का, अशी मुलं आहेत, की चांगली मुलं आहेत. माझ्यासारखी. आता तुम्ही म्हणाल मी? माझं वय तर झालंय आता 50 होत आलंय म्हणूया आपण. मग मी असं का म्हणतोय? कारण मला अजून मी एक-एक क्षण, माझा तो एक-एक क्षण 11वी-12वीतला विसरू शकत नाही. झालेले इन्सल्ट मी विसरू शकत नाही. ओके. तो तणाव मी विसरू शकत नाही. मग मी सुद्धा तो तणाव घेतलेलाच आहे आणि आता मी तुम्हाला सांगायला लागलोय, की कसला तणाव घेताय? का तणाव येतोय? काय होतंय? मी तुमच्याशी बोलेन बरं का. मग या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे तुमच्या आयुष्यातील 10 ते 15 मिनिटं डिस्कशनमध्ये पण इम्पोर्टंट आहे. काय झालं माझ्या बाबतीत किंवा काय होतंय अशा हजारो मुलांच्या बाबतीत मी सांगतो तुम्हाला. मी 8, 9, 10 चे क्लासेस घेतो तुम्हाला माहिती आहे. ओके. माझ्याकडं 8, 9, 10 मध्ये आता गेली 23 वर्ष मी शिकवतोय बरं का बाळांनो. म्हणजे नाही म्हटलं तर एक 1000-2000 मुलं माझ्याकडून बाहेर पडली असतील. तुम्हाला वाटेल फक्त हो, फक्तच म्हणूया आपण. कमी मुलं असतात 8वी, 9वी, 10वी च्या क्लासेसमध्ये. ओके. पण मी नेहमी बघितलंय रे बाळांनो, की काय होतं माहितीये का, की 10वी पर्यंत मुलगा ना एक वेगळ्याच जगात वावरतो. त्याला माहितीच नसतंय, की सिलेबस जरा लेव्हल वाढणार आहे, डिफिकल्टी लेव्हल. 10वी पर्यंत काय होतं, युनिट टेस्ट म्हणली की 3-4 टॉपिक सोप्पा सिलेबस, ओके. आणि काही शाळांमध्ये तर प्रश्न तर अगोदरच दिले जातात आय-एम-पी क्वेशनच्या नावाखाली म्हणूया आपण. मग एक वेगळंच लाईफ असते, की सोपं वाटतंय. अभ्यास कमी करून मार्क चांगले पडतायत 10वी पर्यंत. माझं तेच झालं. ओके. आणि 10वी तर काय झालं माहितीये का, खरं सांगू का तुम्हाला बाळांनो मी, की आमच्या वेळेस तुमच्यासारखं एवढं टाईट शेड्यूल नसायचं. जेव्हा प्रिलिम एक्झाम झाली ना, प्रिलिम नंतर बोर्डच्या एक्झाममध्ये खूप वेळ होता मला 10th स्टँडर्डला. मी अगदी बॅग भरून निघालो होतो गावाला. सुट्टी आहे ना, मी चाललो येतो परत बोर्डच्या वेळेस. ओके. घरातल्यांना तो धक्काच होता. पण मी कुणाचा ऐकतोय, हट्टी होतो ना. मी अगदी चाललो होतो बॅग भरून. तोपर्यंत माझ्या वर्गातला एक माझा मित्र आला. भोसले त्याचं आडनाव होतं बरं का. आणि तो मला म्हटला, "कुठं चाललायस? करूया की आपण मिळून अभ्यास." मी म्हटलं, "करूया?" "बरं ठीक आहे, करूया," म्हटलं मी. आणि आम्ही मिळून अभ्यास केला. मी नाही गावाला गेलो. गावाला जाऊन काय मी काय करणारच नव्हतो. ठीक आहे, मी केला त्याच्यावर अभ्यास. खूप मन लावून अभ्यास केला. फक्त 10 दिवस केला बरं का. फक्त 10 दिवस केला. पण या 10 दिवसाच्या अभ्यासामुळं, अगदी तो मन लावून केलेला असल्यामुळं, मला खूप चांगले मार्क पडले. खूप चांगले मार्क पडले. ओके. घरातल्यांना पण आनंदी आनंद. चांगले मार्क पडले. आता मुलगा करतोय अभ्यास. ओके. पण सांगू का? 11th गेल्यानंतर मला कळायला लागलं होतं, की हे आपल्याला जमत नाहीये. काहीतरी अवघड आहे. सायन्स अवघड आहे. खूप अभ्यास करावा लागतोय. तर नशीब आमच्या वेळेस सी नव्हतं. गेली 11वी कशी तरी. आणि पूर्ण महाराष्ट्रात 11वीत कुणालाही फेल केलं जात नाही. आपोआप तुम्ही 12वीत जाताय. बरोबर आहे? 12वीत गेल्यानंतर काय होतंय, की एक मानसिकता आहे. चला ठीक आहे, जाऊ दे 11वी गेलेली अशीच वाया. आपण आता 12वीत करायचंय बरं का. आणि पहिला टॉपिक आमच्या वेळेस पण लॉजिक, मॅट्रिक्स असे टॉपिक होते. मग ठरवलं करायचंय म्हणून. पण आला की परत इंटिग्रेशन सारखा टॉपिक. जमेना. इंटिग्रेशन जमेना, डेरिव्हेटिव्ह जमेना. बरेचसे मग कॉन्फिडन्स पुन्हा गेला होता सगळा. माझा तणाव कुठला तुम्ही घेताय मी तुम्हाला सांगू का? जो माझा तणाव आहे तोच तुमचा तणाव आहे. ओके. तो तणाव आहे असा आहे, की आपल्या वडिलांनी आता लाखो रुपये भरलेत आणि आपल्याला ते जमेना. काय तोंड द्यायचं जगाला? काय म्हणतील लोकं? ओके. आत्तापर्यंत लपवलं. मला 11th स्टँडर्डमध्ये 41% मार्क होते. मी घरी 84% सांगितले पाहुण्यांच्यात इकडं-तिकडं. जाऊ दे. सगळे आपल्याला हुशार समजतात. मग हे मार्क कसे सांगणार? मी लपवलं होतं. ठीक आहे. पण 12वीत मग प्रचंड तणाव, प्रचंड तणाव. मी तुम्हाला आता सांगणार आहे ते लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर माझ्यासारखा या गोष्टीचा तणाव असेल ना, की पालकांनी आपली एवढी फी भरली आणि आपल्याला जमत नाहीये. तर तुम्ही पण माझ्यासारखं ती गोष्ट लपवून ठेवली असेल, तर अगोदर पालकांशी मन मोकळे करा. मी ती चूक केली. जेव्हा एवढे मार्क पडत होते किंवा काही जमत नव्हतं ना, तेव्हा मी बोलायला पाहिजे होतं रे घरातल्यांशी. बोलायला पाहिजे होतं, की जरा अवघड जातंय म्हणून. उपाय शोधले गेले असते. मी लास्ट मोमेंटला बोललो वडिलांना, की "नाही मला जमत." मला वाटलं ओरडतील वगैरे. नाही. कुठं क्लास चेंज. नवीन शिक्षक. सगळं छान झालं बरं का. शेवटचे 2च महिने फक्त. आणि निदान मला 68% 12वीला मिळाले. हे खूप चांगले मार्क आहेत. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा तणाव येतोय बाळांनो. नाही काय म्हणताय तुम्ही? सांगतो याच गोष्टीचा मोठा तणाव आहे. पण मला एक तुम्हाला एक पालकांचं वाक्य सांगायचंय. गेल्या आठवड्यात ते पालक त्यांच्या स्टुडंटला घेऊन माझ्याकडे आले होते.
11th मध्ये आहे स्टुडंट. आता 12thला तो माझ्याकडे येणार आहे. माझ्यासमोरच पालक त्या स्टुडंटला बोलले, की "ते माझे ₹2.5 लाख गेले. जाऊ देत. तू माझ्यासाठी इम्पोर्टंट आहे. तू आनंदी राहायला पाहिजे." मग कळालं का तुम्हाला? अजून वेळ आहे. अजून इथून सुद्धा बोर्डची तयारी होऊ शकते. बोर्ड बरोबर सी पण तयारी होऊ शकते. पण जर मनच शांत नसेल, तर कसं होणार? तर व्हिडिओ तयार करण्याचं कारणच ते आहे, की एक नाही रे, सारखे प्रत्येक कॉलमध्ये तेच आहे, की "सर आता भीती वाटायला लागली. मी केलंय पण मला आठवत नाहीये. मी ब्लँक होतोय." असं नकोय. मग उपाय काय? मग मी उपाय काय केला तुम्हाला मी सांगतो. मी ऑफलाईन बॅचमधला सरळ उपाय मी तुम्हाला सांगतो, की अभ्यास करूनच घेणे मुलांकडून. हां, अभ्यास करूनच घेणे. सरळ क्लिअरली सांगू का? कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सांगतो. फिजिक्स तुमचं 70 मार्काचं आहे. आता फिजिक्स तुमचं जर 70 मार्काचं असेल, तर त्यात 27 ते 28 लॉज आहेत. प्रत्येक लॉज वरती न्यूमेरिकल्स ऑलमोस्ट आहेत लक्षात घ्या. मग मी हे लॉ परफेक्ट करून घेतले, तर तुमची 10 ते 15 मार्काची तयारी होईल. मी म्हणतो 10 मार्काची तयारी झाली, काही हरकत नाही. प्लस म्हणूया आपण फिजिक्स मधल्या डेफिनेशन्स. अरे लॉ जर आपण परफेक्ट केले ना विथ न्यूमेरिकल, तर डेफिनेशन सुद्धा आपण करायला सुरुवात करणार विथ न्यूमेरिकल्स. तुम्ही म्हणाल डेफिनेशन विथ न्यूमेरिकल्स? हो. मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन काय आहे? मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन की नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. मग याच्यावरती न्यूमेरिकल्स आहेत ना. क्युरीज लॉ मध्ये असं काय आहे का रे बाळांनो, की ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टेम्परेचर? आहे, असा संबंध आहे. आहे त्याच्यावर न्यूमेरिकल. मग मी डेफिनिशनला न्यूमेरिकल्स घेतले, तर पुढचे 10 मार्काची तयारी तुमची चांगलीच होणार आहे. 10 पेक्षा जास्त मार्कांची तयारी होईल. आणि मी तुम्हाला सांगतो, मग डिस्टिंग्विश, डायग्राम, एक्सप्लेन द टर्म अजून 10 मार्कांची परफेक्ट तयारी होईल. आणि हे करत असताना 30 मार्कांपर्यंत तुम्ही पोहोचत असाल 70 पैकी, कॉलेजनं 30 पैकी 30 दिले तसं कन्सिडर करा. मग 100 पैकी 60-70 पर्यंत पोहोचताय, तर मग रिलॅक्स व्हा. तणाव तो कमी करा. मी आहे तुमच्या बरोबर. 31 डिसेंबरचं माझं टार्गेट आहे ऑफलाईनसाठी. पण मी तुम्हाला सांगतो, की मी ऑफलाईनच्या बॅचला दिवसभरात जेवढे लॉज, डेफिनेशन, केमिस्ट्रीचे प्रश्न जे घेईन ना, भले कितीही कंटाळ येऊ दे, आता पण मी थकलेलोच आहे. आवाजच येत नाहीये जास्त असा मोठा नेहमीसारखा. मग तसं मी तुम्हाला रोज संध्याकाळी ते व्हिडिओज द्यायचा प्रयत्न करेन. पण सांगतोय आत्ताच, कधी 9 वाजतील, कधी 10 वाजतील, कधी 11 वाजतील रात्री. ओके. झोपाल तुम्ही लवकर झोपा. सकाळी उठल्यानंतर बघा मी कुठला व्हिडिओ अपलोड केलाय का. बघा मला तुमची काळजीच वाटते. मला हे करावंच लागणार आहे. मग 31 डिसेंबर पर्यंत मी फिजिक्सची तुमची एवढी तयारी करणार. मग केमिस्ट्री थोडंच मी सोडणार आहे. केमिस्ट्रीचं पण घेईन मी लक्षात घ्या. पण मला ना हा हा नको आहे तणाव तुमच्या चेहऱ्यावर. आनंदी मला बघायचे आहेत. आपलं जे यंग जनरेशन आहे ना, तुम्ही भारताचं भविष्य आहात हे लक्षात घ्या. पण एक लक्षात घ्या. तुमचं स्वतःवर कंट्रोल आहे का? तुमचं स्वतःवर कंट्रोल आहे का? तुम्हाला करायचा आहे का अभ्यास? हेही तितकंच महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं, की मी होतो तणावात. मला काहीतरी करायचं होतं, पण जमत नव्हतं म्हणून मी तणावात होतो. ओके. पण मी बघतोय आजचं जनरेशन सगळीच मुलं अशी नाहीयेत. आगाऊ मुलं आहेत. आई-वडील पैसे भरतायत, क्लासला हे करतायत, त्याची काही जाण नाही. अशी पण मुलं आहेत. हां, ते 20 मुलं आहेत माझ्या क्लासमध्ये तसे. ओके. पण त्यांच्यावर माझा फोकस आहे. ओके. ही मुलं मला माहिती आहे. माझा 23 वर्षाचा अनुभव आहे. लास्ट मोमेंटला ही 10वीच आहेत ना, ज्यांनी काही केलं नाही वर्षभर. दिवसभर क्लासमध्ये येऊन थांबतात. मग असं त्यांना पण वाटतं नेहमी, "अरे, मी असा अभ्यास सुरुवातीपासून करायला पाहिजे होता." पण असू दे, काही हरकत नाही. मग चला मग आजपासून सुरुवात करूया. संध्याकाळी एक व्हिडिओ मिळेल नक्की तुम्हाला. मला तुमचा तणाव कसला तणाव घेताबद्दल बोललोय मी. तुमच्याकडे तणाव कुठला आहे माहिती आहे? की 10वी ला खूप चांगले मार्क पडलेत, आता पडणार नाहीत हे तुम्हाला मी एक बोलू वाटत नाही रे. खूप वाईट चुकीच्या घटना मुलांकडून घडलेत डिप्रेशनमध्ये. तुमच्या लक्षात आलं असेल, पण तो विषय मला घ्यायचाच नाहीये इथं. कसलं डिप्रेशन घेताय? अख्खं लाईफ आहे अजून लक्षात घ्या. खूप आनंदी जीवन आहे आणि मी तुम्हाला सांगतो. मी नेहमी माझं लाईफ तुमच्याशी शेअर केलंयच. मी तुम्हाला सांगतो 46 आहे बरं का माझं एज आणि मी या क्षणाला इतका आनंदी आहे ना, कारण मला जाणीव झालेली आहे, की जगायचंय कसं. मी खूप चिड करायचो अगोदर. खूप रागीट होतो मी. मी त्याच्यावर कंट्रोल ठेवलंय. हां, निवांत राहायचं. एकदम खेकसायचं नाही, कुणावर चिडायचं नाही. म्हणजे मी काय सुरुवात केली, माझ्या चुका ओळखायला सुरुवात केली आणि त्या मी आता एलिमिनेट करून टाकतोय. त्यामुळे सगळंच आनंदी वातावरण आहे. आणि मी पॉझिटिव्ह विचार देतोय बरं का. ओके, करतायत मुलं, करणार आहेत.
मी सारखं बोलतोय, की मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला आत्ता बोलून दाखवतोय, की माझ्याकडं 50 ते 60 अशी मुलं आहेत, की जी सी-ई-टीत 99 क्लोज टू 99 त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळवणार आहेत. हां, बरं आणि जे करत नाहीत त्यांच्यावर पण माझा चांगलाच आहे. ती पण चांगला रिझल्ट लावणार आहेत. म्हणजे मी हे पॉझिटिव्ह बोलतोय रे, की रिझल्ट चांगला लागणारच आहेत. ओके. मी तुम्हाला सांगू का? जी मी व्हिजन बॅच लॉन्च केली ना, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय. पण सांगू का? मग ते व्हिजन बॅचचे 3 लेक्चर्स आठवड्याला. ओके. क्रॅश कोर्सचे 3 ते 4 लेक्चर्स किंवा जास्तच होतात आठवड्याला. पुन्हा YouTubeवरचे रोज 2-2, 3-3 व्हिडिओ. ते जर 14 असा विचार केला ना, तर मला रोज खूप वेळ लागतो व्हिडिओ करायला. ऑफलाईन बॅचेस, व्हिडिओज 8, 9, 10 च्या बॅचेस पण मी घेतोय. पुन्हा पालक भेटायला येतायत. कष्ट मी घेतोय. मग मला तुमच्याकडून पण तेच हवंय. प्रचंड कष्ट करा. कष्टच ही अशी गोष्ट आहे, की जी आपली परिस्थिती बदलू शकते. ओके. मग संध्याकाळच्या व्हिडिओची वाट बघा. मी करेन अपलोड. तुमच्याकडून करून घेईन मी. काळजी करू नका. ऑल द बेस्ट.